मोळ आहे, खाऊ राहिलो मोळाची मध्ये. एक नंबर आहे. करकट शेतात पाणी भरत होतो कांद्याला. इकडे कांदा आहे आणि तिकडे डोंगळे. डोंगळ्यावर मोळाच्या माश्या पाहिल्या त्या. बघू पाहू मोळ भेटत का. हे डोंगळ्यावर मासे आहे, त्यांना उडवून देऊ. बघ कुठं जायचं शोध लाव. भेटला तर भेटला एखादा मोळ, मग काढू. उडवितो, कुठं जाऊ पाहू. ते बघ ती तिकडे गेली. हे इकडे आहेत, इकडे गेले वाटत पुढे. उडून आले मोळाची माशी. इकडं कुठंतरी काहीतरी आहे वाटतं. बरं पाहू खालून जाऊन. बाजूला झाडा पाहिले पण कुठंच नाही. इकडे बांधाने हाय वाटतं. वाला चेक करू. इकडे वाला दिसतंय काहीतरी, पाहू काय. अरे इथून माशा उडल्या रे. इथं हाय वाटतं बरं का. हाय बा माशा उडू राहिल्या बा. मोर आहे बरं का. मला आता मोर कडतो. नमस्कार. पाणी भरत होतो कांद्याला आणि हे डोंगरावर मासे येत होत्या. आता मोर पाहिले, ते मित्रांना बोलून घेतलंय. त्यांना मोर काढायचं साहित्य आणायला लावतो आणि मोर काढतो. पूर्ण व्हिडिओ पहा, कमेंट करा आणि तुम्हाला सांगतो कसं मोर काढायचं म्हणजे चावत नाही. त्यांना आता काय काय साहित्य लागते ते पाठवतो आणायला. जा रे आणायला. काय काय आणायचंय? अन्न साहित्य सांगतो मी. हा बोल ना. निंबाचे टगळ्या आण, माचीस आण, भाताची पिंडी आण आणि मध घ्यायला साहित्य घेऊन ये. बरं चालेल. हा जा मग मोर काढू. आलो घेऊन ना. हा ये लवकर. निंबाचा पाला तोडू राहिलाय मोरीसाठी. तर आलंय सगळं आणलं साहित्य. आणलं मोर घ्याल, टोकरी पाराय खाणायला दूर करायला. हा ओलात आहे ना. चालेल चालेल चल चालेल. आलोय. मोर पाहिले. मोर म्हणजे मोळाचाच प्रकार आहे, पण तो ओलात राहतो किंवा आंब्याच्या खोडात डोलीत राहतो. दगडाची कप्पर येते. इकडे आणलंय सगळं साहित्य. आता काय काय लागतं काय करायला पाहा तुम्ही व्हिडिओ. दूर करायला लागेल ना. हा दूर करू आधी. आणि निंबाचे टगळ्यांचा. हा पेंडी घेतली निंबाचा पाला दूर करायला आणि असा पांगून घेतो जरा आणि असं करतो जरा दूर करायला ना. ही दुसरी पेंडी घेतो. पेंडी घ्यायची, बांधायचा निंबाचा पाला मग चांगला दूर होतो. याच्यावाला मस्त बनवून घ्यायचा असा भात बांधता तसा, म्हणजे पेंडी सुटणार नाही दूर करायला. पेंडी करायला बांधून घ्यायचा. पेंडी बांधायची. कुठली ओली नाही ना दूर करायला. असं घ्यायचं, पेंडी घ्यायची, गवत घ्यायचं, निंबाचा पाला घ्यायचा म्हणजे मोर चावत नाही. पहिले धूर करून घ्यायचं, नंतर मग मोर काढायचे म्हणजे मधमाशा चावत नाही. तशीच काढायला गेले ना लय चावते. रेडी झाला आता दूर करायला. तर दूर करतो. पेटवले माचीस ना पेटवली. आता याचा ना दूर करायचा. माशा मारायचा नाही, फक्त दूर करायचा. हा दूर करायचा फक्त असं वाला पशी, म्हणजे त्या चावत नाही. फक्त दूर करायचा. जरा हाडप रे दूर जाऊ दे. दूर जाऊ दे फक्त. हा जाऊ दे दूर. जाऊ दे निंबाचा दूर. जाऊ दे दूर. असं टकलं जरा. जाऊ दे दूर. जाऊ दे. जाऊ दे दूर. तू इकडनं जा पाप्या. कट कर. धूर झालं पाहिजे फक्त. धूर तो इकडे धूर झालाय असं धूर जाऊन द्यायचं फक्त. मारायचं नाही, धूर घालव फक्त.
जाऊ दे दूर दूर असा जाऊ द्यायचा दूर घालायचा हडपायचा हा मस्त दूर झाला का मध्ये मध्ये दूर झालाय म्हणजे ते शांत होता मग चावत नाही ते बस दूर झालाय का मी आता खाण्यास सुरुवात केली भाऊ किती खाण्याला लागत लय कष्ट लागता पण चालू आहे आता खाण्याचं काम मोठा आहे ना पोकळ आहे ना लांब आहे अजून बसेल त्याच्यात कवता वाजणार नाही कवत मोठा ना इकडे आता इकडे लय लांब आहे सकाळ मला वाटलं इकडे नाही लांब आहे पाहिले ना मग जाऊ दे पण अजून लय लांब आहे अशी काढायला लागते इकडे मध्ये इकडे तस दिसायला लागली आता हे पाहिजे काढले एवढी आता घेतो काढून त्याला 7-8 पोळे राहतात त्याला आता घेतो काढून आवत नाही पण रिस्क नाही घेत म्हणून घेतो लवकरच काढून हाय भरपूर मासे काढले आता घेतो काढून आता हाय माश्या थोड्या फार असतील तेवढे काढूनच घेऊ माग काढले बाबा 3च पोळ्या निघाले ते काढून जायलंय मध पण नाही त्याला मध पिऊन गेले त्यांचा दिवस त्यांचे पिल्ल काढून नेलंय पा थोडी मध्ये तेवढी खायचे का तू मग बस थोडी बरेच रिक्स घेतली मी रिस्क घेतली माश्या नाही चावल्या भरपूर गोड आहे पण गोडलाय मध इकडे दाखवतो अशी मध हे बघ अशी मध आहे बघ मस्त एकदम भारी टेस्टी 3च पोळे निघाले लेट झालं जरा काढून नेलो होते व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा गावाकडची जीवनशैली